जे आपल्याला चूक दाखवतात ते आपल्याला सुधरू पाहतात, पण जे आपल्याला चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न करतात ते आपल्याला हरू पाहतात. हे लक्षात घ्या, त्यांना जिंकायचं असतं. काही लोक आपल्या चुका दाखवतात आणि आपल्याला वाईट वाटतं, काही लोक आपल्याला चुकीचंच ठरवतात आणि आपल्याला प्रचंड राग येतो. पण खरं सांगू का, दोघांमध्ये खूप मोठा फरक आहे आणि हाच तर नात्याचा गुंत आहे. नात्यांमध्ये मतभेद होण्याचं मुख्य कारणच हे आहे आणि हा फरक आपल्याला जाणताच आला पाहिजे. आज आपण हाच फरक समजून घेणार आहोत, कारण हा फरक समजला ना तर आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही. त्यामुळे मुख्य 10 पॉईंट जे मी तुम्हाला आज सांगणार आहे ते लक्षात ठेवा. मुख्य उद्देश, इंटेन्शन ओळखायला शिका. जो तुमची दुःख दाखवतो, चूक दाखवतो, त्यांचा उद्देश तुम्हाला सुधारण्याचा असतो. जो तुम्हाला खाली खेचत नाही तर वर नेण्याचा प्रयत्न करतो. पण जो तुम्हाला चुकीचंच ठरवतोय त्याचा उद्देश हा फक्त जिंकणं असतं, स्वतःला खरं सिद्ध करण्याचं. त्याला तुमचं भलं नाही, त्याला फक्त स्वतःचं श्रेष्ठत्व सिद्ध करायचं असतं. अशी लोक अहंकारी असतात. म्हणून प्रत्येक वेळी प्रश्न विचारा, हा मला वाढवतोय, मला जिंकवतोय, मला पुढे नेतोय की मला हरवतोय. दुसरं म्हणजे भाषा आणि टोन लक्षात घ्या समोरच्याच्या बोलण्याचं. चूक दाखवणारा व्यक्ती शांतपणे बोलतो, तो शब्द निवडून बोलतो, कारण त्याला माहीत असतं की तुम्ही दुखावू शकता. पण चुकीचं ठेवणारा व्यक्ती कडवट बोलतो, टोमणे मारतो, त्याच्या शब्दात आदर नसतो. शब्दांमधूनच माणूस ओळखता येतो, हे लक्षात ठेवा. तिसरा प्रभावी मुद्दा, वेळ आणि परिस्थिती. टायमिंग ओळखता आलं पाहिजे. जो तुमचा आहे ना तो योग्य वेळीच तुमची किंमत, तुमची चूक सांगतो. तो तुम्हाला सगळ्यांसमोर लाजवणार नाही, पण जो तुम्हाला हरू इच्छितो ना तो लोकांसमोरच तुम्हाला चुकीचं ठरवेल, कारण त्याला तुमचा अपमानच करून स्वतः मोठं दिसायचं आहे, स्वतःला श्रेष्ठ दाखवायचं आहे. खरा माणूस तुमचा सन्मान करतो, सन्मान जपतो. भावना, पुढचा चौथा मुद्दा म्हणजे इमोशन समजून घ्या. चूक दाखवणारा व्यक्ती तुमच्या भावना समजतो. तो तुम्हाला दुखावलं तर लगेच सांभाळतो, पण चुकीचं दाखवणाऱ्याला तुमच्या भावनांशी काहीही देणं घेणं नसतं. जिथे भावना नाही तिथे नातंच नाही. पाचवा म्हणजे परिणाम, इम्पॅक्ट. त्याचा परिणाम जो सुधारतो, त्याचं बोलणं ऐकल्यावर तुम्ही विचार करता आणि स्वतःच्या बदलण्याची इच्छा होते. पण जो चुकीचं ठरवतो त्याचं बोलणं ऐकल्यावर तुमचं मन मात्र खट्टू होतं, दूर निघून जावंसं वाटतं, याच्यासोबत राहायलाच नको आणि आपला आत्मविश्वास कमी होतो. तुमचं मन काय सांगते ते देखील ऐका. सतत टीका वर्सेस योग्य मार्गदर्शन. खरा माणूस सतत टीका करत नाही, तो फक्त गरज असेल ना तेव्हा सांगतो. पण काही लोक प्रत्येक गोष्टी दोष काढतात, कारण त्यांना तुमचं चांगलं दिसतच नाही. प्रत्येक टीका योग्य नसते. तुमच्या यशावर त्यांची प्रतिक्रिया. जो तुम्हाला सुधारतो तो तुमच्या यशात आनंद मानतो, जो तुमच्या प्रगतीला पाठिंबा देतो. पण जो तुम्हाला हरवतो तुमच्या यशावर जळतो आणि पुन्हा तुम्हाला खाली खेचायचा प्रयत्न करतो. खरा माणूस तुमच्या विजयात सहभागी होतो, तुमच्या पाठीमागे वागणंही त्याचं महत्वाचं आहे. जो तुमचा आहे तो तुमच्या पाठीमागेही चांगलाच बोलतो, पण जो तुम्हाला चुकीचं ठरवतोय ना तो तुमच्या पाठीमागेही तुमचं नाव खराबच करतो. हे नेहमी लक्षात ठेवा. खरी वेळ ओळख ही असते ना ती समोर नाही पाठीमागेच दिसते. स्वतःच्या चुका मान्य करणं. जो खरा असतो तो स्वतःच्या चुका देखील मान्य करतो. जो परिपूर्ण नसतो पण प्रामाणिक असतो, पण जो फक्त जिंकू इच्छितो तो कधीच स्वतःला चुकीचं मानत नाही. अहंकार आणि प्रामाणिकपणा यातला फरक आहे तो. तुमचा निर्णय, युअर रिस्पॉन्स, तो तुमचा महत्वाचाच आहे. आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे जो तुम्हाला सुधारतो त्याला नक्की जपवा. जो तुम्हाला हरवतो, सतत कमी लागतो, त्यापासून अंतर ठेवायला शिका. प्रत्येकाला उत्तर देणं गरजेचं नसतं, हे नेहमी लक्षात ठेवा. कधी कधी शांत राहणं ही सर्वात मोठी ताकद असते. तुमच्या कमकुवतपणा कसा वापर करता येतो. जो तुम्हाला सुधारतो तो तुमच्या कमकुवतपणावर काम करायला मदत करतो. जो म्हणतो ना हे बदल, ते अजून चांगलं होशील. पण जो तुम्हाला हरवतो तो तुमच्या कमकुवतपणाचं शस्त्र बनवतो. त्यामुळे लक्षात ठेवा, जो तुमच्या जखमेवर मीठ चोळतो तो तुमचा नाही, तुमच्या मर्यादा स्वीकारणं. खरा माणूस तुम्हाला तुमच्या क्षमतेनुसार मार्गदर्शन करतो. जो तुमच्यावर अवास्तव अपेक्षा टाकत नाही. पण काही लोक मुद्दाम तुमच्यावर अशा अपेक्षा टाकतात ना ज्या तुम्ही पूर्ण करू शकत नाही, मग तुम्हाला दोष द्यायला मात्र ते मोकळे, फक्त तुम्हाला अपयशी दाखवण्यासाठी. हाच तर त्यांचा उद्देश असतो. हे ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. तुमचं बोलणं ऐकणं वर्सेस फक्त बोलणं, या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत बरं का. जो सुधारतो तो आधी ऐकतो मग बोलतो. त्याला तुमची बाजू समजून घ्यायची असते. पण जो चुकीचं ठरवतो तो ऐकतच नाही, त्याला फक्त स्वतःचं म्हणणं सिद्ध करायचं असतं. संवादात ऐकणं हेच तर खऱ्या नात्याचं चिन्ह आहे. तुमच्यात बदल दिसल्यानंतरची प्रतिक्रिया. जेव्हा तुम्ही सुधारायला लागताना खरा माणूस म्हणतो, वाह खूप छान, किती छान, असं पुढेच जा. पण जो तुम्हाला हरवतो, जो मागे खेचायचा प्रयत्न करतो, तो म्हणतो हे काही खास नाही बरं का.
त्याला तुमची प्रगती स्वीकारताच येत नाही. तुम्ही काही केलेलं त्याला मान्यच नसतं. तुमच्या चुका मोठ्या करून दाखवणं. काही लोक तुमची छोटीशी चूक असते पण ती मोठी करून दाखवतात, कारण त्यांना तुम्हाला चुकीचं ठरवायचं असतं. जणू काही तुम्ही खूप मोठा गुन्हा करताय. पण खरा माणूस म्हणतो, ठीक आहे चूक झाली, पण यातून तू नक्की शिक बरं का. फरक एवढाच आहे की एक तुम्हाला वाढवतो आणि एक वाढून दाखवतो. तुमच्या आत्मसन्मानावर परिणाम. जो तुम्हाला सुधारतो तो तुमचा आत्मसन्मान वाढवतो, तो तुम्हाला मजबूत बनवतो. पण जो तुम्हाला चुकीचंच ठरवतोय तो तुमचा आत्मसन्मान तोडतो. स्वतःला नेहमी विचारा ना, या व्यक्तीमुळे मी मजबूत होतोय का की कमजोर. आपण एखाद्या व्यक्तीला खूप जवळचं मानतो, पण ती व्यक्ती आपल्याला मजबूत बनवते की कमजोर, ही गोष्ट लक्षात घेणं खूप गरजेचं असतं. तुमच्या यशामागे उभं राहणं. खरा माणूस फक्त सल्ला देत नाही बरं का, तो तुमच्या मागे उभा राहतो. पण जो तुम्हाला हरवतो ना, तो फक्त चुका शोधतो, कधीच साथ देत नाही. साथ देणं हेच तर खरं नातं आहे ना. तुमचं शांत राहणं त्यांना त्रास देतं का? जे लोक तुम्हाला हरवू इच्छितात त्यांना तुमचं शांत राहणं सहन होत नाही, कारण त्यांना वाद हवा असतो. खरा माणूस तुमच्या शांततेचाच आदर करतो. कधी कधी शांत राहणं हीच जिंकण्याची पद्धत असते. तुमच्या आयुष्यातील स्थिरता आणि गोंधळ यातील फरक लक्षात घ्या. जो तुम्हाला सुधारतो तो तुमच्या आयुष्यात क्लॅरिटी आणतो, तुमचं विचार स्पष्ट करतो. पण जो तुम्हाला चुकीचं ठरवतो तो तुमच्या आयुष्यात खूप सारा गोंधळ निर्माण करतो. जिथे गोंधळ आहे ना, तिथे चुकीचेच लोक असतात. त्यामुळे तुमची किंमत तुम्हालाच ओळखायची आहे. ती ओळखणं गरजेचंच आहे. आणि शेवटचा सर्वात प्रभावी मुद्दा म्हणजे, जो तुम्हाला सुधारतो, जो तुमची किंमत ओळखतो, तो तुम्हाला हरवण्याचा प्रयत्न नाही करत. पण जो तुम्हाला चुकीचं ठरवतो तो तुम्हाला कमी दाखवून स्वतः मात्र मोठं होण्याचा प्रयत्न नक्कीच करतो. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची किंमत कमी करणाऱ्यांपासून दूर राहणं हीच स्वतःची खरी ताकद आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, प्रत्येक टीका ऐकू नका. टीका करणारे खूप सारे भेटतील, पण प्रत्येक टीकेतून काहीतरी शिका. प्रत्येकाला तोंड देत बसू नका. जे तुम्हाला घडवतात ना त्यांना जवळ ठेवा, जे तुम्हाला तोडतात त्यांना दूर ठेवा. स्वतःला सिद्ध करण्यापेक्षा स्वतःला सुधारण्यावर लक्ष द्या. आयुष्यात प्रत्येक जण तुमचा मित्र नसतो आणि प्रत्येक टीका तुमच्यासाठी वाईट नसते. फरक फक्त एवढाच आहे, कोण तुम्हाला उंचावर नेतो आणि कोण तुम्हाला खाली खेचतो. हा फरक समजला ना की तुम्ही कधीच चुकीच्या लोकांसाठी स्वतःला बदलणार नाही. तुम्हाला हरवणाऱ्यांपेक्षा तुम्हाला घडवणाऱ्यांना महत्त्व द्या. जर हा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी पटला असेल, तुमच्याही जीवनामध्ये असे लोक असतील, तर तुम्ही अशा लोकांना वेळीच ओळखायला शिका. कोण आपल्या प्रगतीला ओळखतं आणि कोण आपल्याला मागे खेचतं, ही गोष्ट आपल्याला लक्षात आलीच पाहिजे. म्हणून हा थॉट्स चॅनल, माझ्या चॅनलवर अशाच अनेक मनाला स्पर्श करणाऱ्या, आयुष्य बदलणाऱ्या, ताकद देणाऱ्या गोष्टी मी नेहमीच तुमच्यासोबत शेअर करते. म्हणून हे माझं थॉट्स चॅनल, जिथे प्रत्येक व्हिडिओ तुमच्या आयुष्यात एक नवीन विचार घेऊन येतो. स्वाभिमान, नाती, स्वतःची ओळख आणि आयुष्य जगण्याची खरी पद्धत मी यातून नेहमी स्पष्ट करते. या सगळ्यांवर आपण इथे प्रामाणिकपणे बोलतो. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात? व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण प्रत्येकाच्या जीवनामधील हा प्रवास हा प्रत्येकाला कधी ना कधी अनुभवायलाच येतो. आणि बऱ्याचदा माझ्या मते हा प्रवास जो माझा देखील आला तो म्हणजे वयाच्या 40, आपण म्हणतो ना, मध्यांकामध्ये आल्यानंतर जीवनामध्ये जे घडून गेलं त्या गोष्टीचा विचार माणूस करतो. आपल्याला जीवनात पुढे काय करायचंय, काय राहून गेलं, या सगळ्याचं आत्मपरीक्षण आपण करतो. आणि मग कोणाला किती जवळ ठेवायचं, कोणाला किती दूर ठेवायचं, चांगल्या वाईट गोष्टींचा एक अनुभव आपण घेऊन पुढे आलेलो असतो. त्यामुळे या परिस्थितीमध्ये आपण चांगल्या पद्धतीने जगायला शिकतो. एक आत्मसन्मान मनामध्ये निर्माण होतो. सन्मानाची वागणूक आपल्याला मिळावी हीच आपली छोटीशी माफक अपेक्षा असते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हाच नवीन व्हिडिओला घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.